नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, दिल्लीतील जंतर मंतरवर नीट घोटाळ्याविरोधात एक आंदोलन सुरू होतं। ज्या आंदोलनाची सुरुवात केली होती कॉकरोच जनता पार्टीने। पण या आंदोलनात असा एक व्यक्ती समोर येतो जो सर्वांच्या मनामध्ये गेला, जो सर्वांच्या डोळ्यामध्ये गेला। त्याचं नाव होतं मोहम्मद जुनेद उर्फ जुनेद भाई, ज्याने सलग 34 दिवस आंदोलकांना 4 वेळेस जेवण दिलं आणि पाणी दिलं। पण आज सोशल मीडिया पासून ते यंत्रणेपर्यंत म्हणजे प्रशासनापर्यंत एकच प्रश्न आला की जुनेद भाईकडे एवढे पैसे आले कुठून? सलग 34 दिवस हजारो लोकांना, हजारो आंदोलकांना सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेवण देणे, नाश्ता, चाय, बिस्किट देणे आणि मिनरल वॉटर देणे, या सर्व पैसा आला कुठून? पण गोष्ट आता फक्त इथं पैशाचीच येत नाहीये, यांच्यावर अनेक संशय आहेत। जसे की कन्व्हर्जन म्हणजे धर्मांतर, जसे की एक विशिष्ट अजेंडा चालवणे, जसे की बाहेरून यांना इल्लीगल फंडिंग येणे, हे सर्व संशय त्यांच्यावर चालू आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट तेच प्रश्न विचारणार आहोत, तेच प्रश्न मांडत आहोत जे तुमच्या, आमच्या आणि या प्रशासनाच्या मनामध्ये चालू आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करू। सर्वात पहिले जाणून घ्या जुनेद भाई आहे कोण, याची पार्श्वभूमी काय आहे। दिल्लीच्या शहादरा भागामध्ये यांचं एक छोटंसं रिपेअरिंग, मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे, जे रोज कमवतात आणि रोज खातात। आणि जेव्हा जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून जेव्हा आंदोलन स्टार्ट झालं, तेव्हा जुनेद भाई तिथे गेले आणि तिथे हजारो लाखो विद्यार्थ्यांची सेवा करायला स्टार्ट केली। दिवसाला हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी सकाळी चहा बिस्किटे, दुपारी जेवण, संध्याकाळी नाश्ता आणि रात्रीचे जेवण, असे 4 टाइम जेवण प्लस सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मिनरल वॉटर, हे सर्व त्यांनी पुरवू लागले। आतापर्यंत त्यांची इमेज खूप क्लिअर होती, त्यांना तिथे देवता मानल्या जात होतं। आपल्या अभिजित भाईनं तर त्यांचे पाया पडले, राईट। पण जेव्हा आंदोलन संपलं, चित्र लगेच फ्लिप झालं, चित्र लगेच बदललं। थोडं याच्यामधले मुख्य प्रश्न जे लोकांना पडले आणि याच्यामधले दावे आपण समजून घेऊया। सर्वात पहिला प्रश्न, एवढा पैसा आला कुठून? एक सामान्य माणूस जो मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे आणि रोज कमवतो आणि खातो, त्याच्याकडे 4 टाइम लोकांना क्वालिटी जेवण देणे आणि मिनरल वॉटर पोहोचवणे, यासाठी जवळपास दिवसाचा 7 ते 10 लाख रुपयाचा खर्च येतो। आणि जर हे 34 दिवस कॅल्क्युलेट केलं तर हा खर्च करोडोच्या घरात जातो। तर हा पैसा आला कुठून? दुकान खरंच एवढं चालत होतं का? सगळे दिल्लीतले लोक काय त्याच्याचकडे मोबाईल घेण्यासाठी, रिपेअरिंगसाठी येत होते का? हा प्रश्न मला आणि तुमच्या सर्वांना पडू लागतो। दुसरा प्रश्न माझा असा आहे की लोकांनी मदत केली तर ती ट्रॅक कशी केली? तसं जुनेद भाईचं आणि जुनेद भाईच्या जवळच्यांच्या चाहत्यांचं असं म्हणणं आहे की जुनेद भाईने हे पैसे स्वतः खर्च नाही केले, हे स्वतःचे पैसे नाही आहेत। हे लोकांनी जे चाहते आहेत, त्यांचे जे आंदोलकाचे जे सपोर्टर होते, जे देश विदेशातून ऑर्डर करत होते, जे भारतामध्ये किंवा दिल्लीमध्ये कुठल्या ठिकाणी राहिले, त्यांचं येणं नाही झालं, त्यांनी ऑनलाईन म्हणजे स्विगी आणि झोमॅटोद्वारे ऑर्डर परचेस करू लागले आणि ऑर्डर डिलिव्हर करू लागले। आणि जुनेद भाईने स्वतःचा पैसा नाही लावला, त्यांना लोक मदत करू लागले। पण मित्रांनो, एक थोडासा विचार करा, जेव्हा हजारो लोकांसाठी ऑर्डर येतात, राईट, हजारो लोकांसाठी जेवण येतं, तर ते ट्रॅक कोण करतं? कुठून, विदेशातून किंवा भारतामधून कुठूनही जर ऑर्डर आली तर ती ट्रॅक कोण करणार? किंवा किती पैसे, किती ऑर्डर यायले, किती जेवण यायलं, हे जंतर मंतरवर बसलेल्या जुनेद भाईला कसं कळालं? राईट। जर फॉर एक्झाम्पल मी बाहेर देशामध्ये बसून आहे किंवा मी भारतामधल्या कुठल्याही जगा म्हणजे कुठल्याही पॉइंटवर बसून आहे, मी जर ऑर्डर केली आणि मी जर ऑर्डर त्या जंतर मंतरवर पाठवली, तर ती जंतर मंतरवर कुठे ऑर्डर, कधी ऑर्डर आली आणि कशी गेली आणि किती लोकांसाठी गेली, हे जुनेद भाईला कसं कळालं? आणि स्विगी आणि झोमॅटोनी एकाच टाइमला हजारो लोकांचं अन्न, हजारो लोकांच्या ऑनलाईन डिलिव्हरी जे ऑर्डर्स होते ते कसे पोहोचवले? आणि नंतरचा प्रश्न येतो, जर लोकांनी रोख रक्कम किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर करून पैसे दिले, तर त्याचा एक वेळेस आम्हाला सर्वांना प्रूफ पाहिजे किंवा प्रशासनाला त्यांनी प्रूफ द्यायला पाहिजे की हे पैसे आले कुठून। मग त्या बँक अकाउंटचं आणि त्या रकमेचं एकदा कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, एकदा सर्वांचा हिशोब झाला पाहिजे। तिसरा प्रश्न आहे धर्मांतराचा। यांच्यावर धर्मांतर करण्याचा पण आरोप आहे आणि हे सर्वात खळबळजनक बातमी आहे की त्यांनी तिथे धर्मांतर करण्याचा पण त्यांच्यावर आरोप होता। त्यांचे स्वतःचे सख्खे मेहुणे बाहेर आले, त्यांचा व्हिडिओ बाहेर आला, त्यांच्या कुटुंबांचा व्हिडिओ बाहेर आला आणि त्यांच्यावर असा आरोप होता की हे अन्नदान जे करत होते, याच्या मागे यांचा एक अजेंडा होता, एक विशिष्ट धर्माबद्दल सांगल्या जात होतं, धर्मांतर करण्याच्या बाबतीत प्रेरणा देत होते की धर्मांतर करा असं वगैरे, हे खूप सारे गायडन्स दिल्या जात होतं। हा व्हिडिओ त्यांच्या समोर मी सोशल मीडियावर आपण सर्वांनी पाहिला असेल, त्याच्या स्वतः मेहुण्यांनी म्हणलेला आहे। आणि एक विशिष्ट अजेंडा घेऊन त्यांनी हे सर्व अन्नदान करू लागले। त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार करत होते, हिंदू धर्माविरुद्ध किंवा दुसऱ्या धर्माविरुद्ध भडकून देत होते आणि स्वतःच्या धर्माला धर्मांतर करून घेण्यासाठी लोकांना प्रेरित करत होते। आता एवढेच माझे प्रश्न होते, बस आता पोलिसांची कार्यवाही आणि जुनेद यांची स्वतःला वाचवण्यासाठी काय केलं, म्हणजे पोलीस वर्सेस जुनेद यांनी काय केलं मी तुम्हाला सांगतो। पोलिसांनी सर्वात पहिले 24 जुलैला यांना ताब्यात घेतलं आणि यांचा असा आरोप आहे की 24 जुलैला जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा यांना
सरळ पोलिसांनी उचललं आणि डोळ्याला पट्टी बांधली. आता हे पट्टी बांधून नेल्याच्या नंतर डायरेक्ट प्रश्न पोलिसवाल्यांनी असा विचारला की तुला एवढे फंडिंग कुठून आली आणि तुझा आका कोण आहे, म्हणजे अल्टिमेट तुझा बॉस कोण आहे जे तुला फंडिंग देतोय. आणि हे मला तर वाटतंय की हे साहजिक प्रश्न आहे, पोलिसवाल्यांनी सगळ्यांनाच विचारायला पाहिजे. पोलिसवाल्यांची एक चांगली कामं म्हणा की जुनेद भाईला उचलून विचारलं, भले ते घरात घुसून मारहाण करून नाही विचारलं, कारण हे सर्वात मोठं भारतासाठी थ्रेट आहे. जर तुम्ही 7 ते 10 लाख रुपये डेली खर्च करत असाल आणि तुमची इन्कम काहीच नाहीये, मग कुठे ना कुठे आपल्याला प्रश्न येतो किंवा प्रशासनाला पोलिसवाल्यांना प्रश्न येतो की एवढा पैसा आला कुठून, राईट? जर एवढा पैसा आला असेल तर मग त्याचं कॅल्क्युलेशन द्या. खरंच जर जुनेद भाई, माझा असा तर्क आहे, खरंच जर जुनेद भाई चुकीचे नसतील तर सर्वांचं कॅल्क्युलेशन द्यायला पाहिजे. माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे बाबा, एवढं प्रॉपर्टी विकून मी हे पैसे दिले, किंवा माझ्याकडे एवढे पैसे होते, माझ्याकडे सेव्हिंग होती, माझी बाप जायदादची जमीन होती, ती विकून मी लोकांचे मदत केलं, मी खरंच मनापासून मदत करायचं होतं मला. जे बाहेर येऊन त्यांनी व्हिडिओ सांगत आहेत ना, मी चांगलं केलं लोकांचं आणि लोक मला असं करत आहेत, नाही. तुमचा सरळ सरळ हिशोब पाहिजे लोकांना. का? कारण तुम्ही धर्मांतरांच्या मागे संशयास्पद आहेत. तुम्ही एक पर्टिक्युलर एजेंडा चालवता. तुम्ही तुमच्या वाईफला मारण्याचा आणि तिला धमकावण्याचा पण तुमच्यावर आरोप आहे. सर्व आरोप तुमच्यावर जेव्हा येतात ना, पोलीस विचारतातच. हे भारतासाठी खूप मोठा थ्रेट असू शकते जर तुम्हाला बाहेरून फंडिंग येत असेल आणि ते जर तुम्ही धर्मांतरासाठी, इल्लीगल कामांसाठी वापरत असाल तर. आणि पोलिसांनी सही आणि चांगली कार्यवाही केली जे करत आहेत. आता जर जुनेद भाई खरंच चुकीचे नसतील तर सर्व त्याचा प्रूफ द्यायला पाहिजे की मी हे काम असं केलं, इथून पैसे आले, मला यांनी ऑर्डर्स पाठवल्या किंवा मला यांनी पैसे दिले. हे सर्व जर बाहेर आलं तर जुनेद भाई चुकीचे नाहीत. पण हे सर्व जर बाहेर नाही आलं, जुनेद भाई कॉक्रोच जनता पार्टीचा फायदा घेऊन खूप मोठा कांड करायला जाऊ लागले. जे कांड आता पोलिसवाल्यांना दिसलं, जे कांड प्रशासनाला दिसलं आणि ते जुनेद भाईला अडवत आहेत. आणि जर आता जर जुनेद भाईला जर ही विचारपूस झाली नसती, इथून पुढे जुनेद भाईसाठी खूप रस्ते खुलले होते. कारण ते बाहेर एक समाज कार्य करून बाहेर आले होते. त्यांनी हजारो लोकांना जेवण दिलं होतं, अन्न दिलं होतं. जर एक नॉर्मल मुलगा आहे माझ्यासारखा जे त्या प्रोटेस्टमध्ये गेला होता, त्याला जुनेद भाईने खाऊ घातलं. जुनेद भाई उद्या त्याच्यासाठी गुरु आहेत, जुनेद भाई त्याच्यासाठी अन्नदाता आहेत. जर जुनेद भाईने एखादी जर गोष्ट बोलली तर तो मुलगा ऐकतो. आणि असे हजारो लोक आहेत, हजारो विद्यार्थी आहेत ज्यांना जुनेद भाईने खाऊ घातलं. आता त्यांच्यावर हे काय प्रकाश पडतो हे तुम्हालाही माहिती आहे, हे प्रशासनालाही माहिती आहे. देशासाठी सर्वात मोठा थ्रेट आहे. बाकी तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ बघून? तुमची राय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. कमेंटमध्ये प्रेम द्या, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना अशा टॉपिकमध्ये खूप आवड आहे. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.